भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी रामनवमीच्या दिवशी हिंदू राष्ट्रासंदर्भात एक वक्तव्य केलं होतं. राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडी यांनी नितेश राणेंच्या या वक्तव्याचा समाचार घेतलाय. नितेश राणे हे केवळ प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्य करतात. ते दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत असल्याचं म्हणत नायकवाडी यांनी राणेंवर हल्लाबोल केलाय. इद्रिस नायकवडींचं नितेश राणेंवर टीकास्त्र. नितेश राणेंच्या हिंदू राष्ट्र विधानाचा इद्रिस नायकवडींकडून समाचार. प्रसिद्धीसाठी नितेश राणे हिंदू मुस्लिम करत असल्याचा हल्लाबोल. आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये हमारे हिंदू राष्ट्र में हमारे सभी हिंदू त्योहार इसी तरीके से जोश और उत्साह से ही मनाना चाहिए. हर एक त्योहार में इतना ही जोश होना चाहिए क्योंकि ये हिंदू राष्ट्र है, किसी के अब्बा का पाकिस्तान नहीं है. भाजपचे नेते आणि राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी रामनवमी दिवशी केलेलं हे विधान. नितेश राणेंच्या याच वक्तव्याचा राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी जोरदार समाचार घेत राणेंवर हल्लाबोल केला. नितेश राणे हे प्रसिद्धीसाठी हिंदू मुस्लिम करत असल्याची टीका नायकवडींनी केली आहे. अशी वक्तव्य करून ते दोन्ही समाजात तेढ निर्माण करत असल्याचं नायकवडी म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी समज देऊनही राणे ऐकत नाहीत. कदाचित त्यांना मुख्यमंत्र्यांना ओव्हरटेक करायचं असेल असं म्हणत नायकवडी यांनी राणेंवर निशाणा साधलाय. फडणवीस साहेब आपले मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचं नेतृत्व करतात. सर्व समाजाला बरोबर घेऊन जातात. भले त्यांच्या पक्षाच्या भूमिका किंवा काय पॉलिसीज असतील ते त्यांच्या ठिकाणी, परंतु कधी फडणवीस साहेबांनी कुठल्या समाजाच्या बाबतीत अशा पद्धतीनं वक्तव्य केल्याचं मी पाहिलं नाही. बाकी महाराष्ट्राचा जबाबदार त्या पक्षाचा माणूस जर एवढ्या जबाबदारीनं वागत असेल तर हे खालच्या लोकांनी जबाबदारीनं वागण्याची आवश्यकता आहे. पण त्यांना त्यासाठी ताकीदही यापूर्वी अनेक वेळा देण्यात आलेली आहे. ते देऊनही थांबत नाहीत. याचा अर्थ असा आहे की त्यांना कुठेतरी एक प्रसिद्धीची लालसा आहे. प्रसिद्धीच्या माध्यमातून आपण एक विशिष्ट एक समाजाला खुश करायचं, पण तो त्यांचा गैरसमज आहे की एका समाजाला त्रास दिल्यामुळे दुसरा समाजात खुश होतोय, असं काही नाही आहे. तर नितेश राणेंच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. मुख्यमंत्र्यांनी राणेंना समज देऊनही राणे ओव्हरटेक करतात. मुख्यमंत्र्यांना ओव्हरटेक करण्याचं धाडस नितेश राणेंमध्ये नाहीये. त्यामुळे मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर असं भाजपचं सुरू असल्याची टीका शशिकांत शिंदेंनी केली आहे. त्यांच्या पक्षाचा अजेंडा तोच आहे ना. असं आहे की पक्षाच्या अजेंडा आहेत. मग आता हे चाललेलं काय, मी मारल्यागत करतो तू रडल्यागत करतो असं सध्या चाललेलं आहे. मित्र पक्षाला तर अडचणीत आणायचं, पण आपला छुपा अजेंडा राबवायचा हा त्यांचा प्रयत्न चालूच आहे. नाहीतर एखाद्या वेळेला आज मुख्यमंत्री एवढे शक्तिशाली आहेत की ते काही करू शकतात. त्यांना ओव्हरटेक करण्याचं धाडस मला वाटत नाही नितेश राणे करतील. हिंदू मुस्लिम आणि हिंदू राष्ट्रासंदर्भात नितेश राणे यांचं हे काही पहिलंच विधान नाहीये. याआधी अनेकदा त्यांनी अशी विधानं केली आहे. यावरून विरोधकांसह मित्रपक्ष राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे. आता रामनवमीच्या नितेश राणे यांच्या ताज्या विधानावरून दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी राणेंवर जोरदार निशाणा साधलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.